ओके ठीक आहे मुलांना पुढचं एक्झाम्पल घ्या. सोल्युशन. Given y is equal to a into इक्वेशन नंबर 1. दोन आर्बिटरी कॉन्स्टंट्स थे म्हणजे दोन डेरिव्हेटिव्ह घ्यायचे ज्या लगातार दोन डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वाय चा डेरिव्हेटिव्ह ए ॲज इट इज. ई रेस टू 5x चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू 5x इंटू 5x चा डेरिव्हेटिव्ह होईल 5 प्लस बी इंटू ई रेस टू मायनस 5x चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू मायनस 5x इंटू मायनस 5. ओके आता हा जो मायनस आहे आणि 5 कॉमन काढतात कधीच ठेवायला काय अडचण नाही. dy बाय dx is equals to 5a e raised to 5x minus ओके हे आला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वेशन नंबर 2. अगेन differentiate with respect to x. dy by dx derivative. As it is, e raised to 5x derivative, e raised to 5x into 5 minus 5b as it is, e raised to minus 5x derivative, e raised to minus 5x into minus 5. आता परत हा मायनस 5 इंटू 5 25 करून घ्या आणि तो कॉमन काढून घ्या. 25 कॉमन काढला ब्रॅकेट मध्ये शिल्लक राहिला बरोबर आहे. हा आला तुमचा दुसरा डेरिव्हेटिव्ह पण इथे याला वाटत इक्वेशन म्हणून ठेवा एक. ओके पण इथे मानलो ही जी काही व्हॅल्यू आली ए इंटू ई रेस टू 5x प्लस बी इंटू ई रेस टू मायनस 5 ही व्हॅल्यू वायची. तुम्ही इथे पुट करा ही व्हॅल्यू कुठनं पुट केली फ्रॉम इक्वेशन 1 आणि आता फक्त हा इकडे प्लस आहे इकडे आला मायनस करून घ्या फक्त म्हणजे फायनल आन्सर येईल
is required differential equation. ओके बाळांनो, IMP एक्झाम्पल आहे हे सुद्धा, म्हणजे सगळ्यात IMP यातले पण सर्वात जास्त इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. ओके ठीक आहे बाळांनो, यातले जे इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स आहेत ते थोडेसे मी सॉल्व्ह करून दिले. आणखी 5 एक्झाम्पल्स राहिले. एक्झाम्पल नंबर 6, 7, 8, 9, 10 सेम एक्झाम्पल असते. फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. ते तुम्ही होमवर्क ट्राय करा. 5 एक्झाम्पल आले, 5 तुम्ही ट्राय करा. पॅरलल एक्झाम्पल सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्यायचे आणि डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करायचा. हे लक्षात ठेवा. यातले एक तरी एक्झाम्पल 2 मार्क्सला 3 मार्क्सला एक्झामला येतं. शक्यतो आपण जे पहिले 5 घेतलेले यातलं एखादं एक्झाम्पल येईल, पण तरी सुद्धा पुढचे 5 पण तयार करून ठेवायचे. ह्या 10 पैकी एखादं एक्झाम्पल एक्झाम येणार आहे. मग आता हा पॉइंट आपण इथे एंड करतोय आणि त्यानंतरचा पुढचा पॉइंट लगेच स्टार्ट करतोय. तो आहे सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. ऑनलाईन आले, स्क्रीनशॉट घेऊन ठेव. ओके, नेक्स्ट पॉइंट. Solution of differential equation. Solution of differential equation. The equation of curve y is equal to f of x satisfy given differential equation. Satisfy given differential equation. Then that equation is called solution of differential equation. Solution of differential equation. म्हणजे दिलेलं मी तुम्हाला एक इक्वेशन दिलं कर्वचं आणि एक डिफरन्शियल इक्वेशन दिलं, बरोबर आहे. जर त्या कर्वच्या इक्वेशनने डिफरन्शियल इक्वेशनला सॅटिस्फाय केलं तर आपण असं म्हणणार की ते इक्वेशन या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन. मग सॅटिस्फाय करण्याची 2-3 पद्धती आहेत. एक तर तुम्ही डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करा डायरेक्ट, तुम्हाला ती कर्व भेटली पाहिजे.
किंवा कर पासून डिफरन्शियल इक्वेशन बनवा, हे डिफरन्शियल इक्वेशन भेटलं पाहिजे. किंवा तिसरा पर्याय येतो त्या कर्वचे डेरिव्हेटिव्ह घ्या, dy बाय dx d2y बाय dx. आता डिफरन्शियल इक्वेशन मध्ये पुट करा, एल इज इक्वल टू आर आली पाहिजे. या तीन पैकी जो कोणता पर्याय ऍप्लिकेबल असेल तो वापरायचा. समजतंय? ओके, आता एक एक्झाम्पल घेऊया, सॉल्ड एक्झाम्पल. Solved example. Example number 1. Verify that is a solution of the differential equation dy by dx plus y into tan x is equal to sec x. आता बाळांनो, सर्वात महत्वाचा मुद्दा नीट समजून घ्या, नीट लक्षात घ्या. मी तुम्हाला ही एक कर्वचं इक्वेशन दिली आणि हे डिफरन्शियल इक्वेशन दिले. तुम्हाला काय दाखवायचंय? हे इक्वेशन या डिफरन्शियल इक्वेशनचं काय सोल्युशन. मग तीन पर्याय, एकतर हे डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करा, पण अजून सॉल्व्ह करण्याच्या मेथड्स आपल्या झाल्यात का? नाही. बरोबर आहे. पण हे डिफरन्शियल इक्वेशन आपण सॉल्व्ह करू शकतो. सॉल्व्ह करून हे आन्सर दाखवायचं, हा पहिला पर्याय. दुसरा पर्याय, एकतर हे इक्वेशन घ्या, त्याच्यापासून डिफरन्शियल इक्वेशन बनवा. आता इक्वेशन पासून डिफरन्शियल इक्वेशन बनवायचं आपलं हातात झालंय. किती आर्बिटरी कॉन्स्टंट आहे? एक डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, ऍडजस्टमेंट करायचं, डिफरन्शियल इक्वेशन. जर हे बनलं तर हे आलं बरोबर सोल्युशन. किंवा तिसरा पर्याय याच्यावर dy बाय dx काढायचा, तो इथे पुट करायचा, एलचे इक्वल टू आर पण दाखवायची, तरी सुद्धा हे सोल्युशन येतं. म्हणजे सोल्युशन दाखवण्यासाठी तीन पर्याय. याचं सोल्युशन आणून दाखवा, याचं डिफरन्शियल इक्वेशन आणून दाखवा, किंवा याचं डेरिव्हेटिव्ह घेऊन एलच्या सारखं मध्ये पुट करा. बरोबर आहे? हा. मग आता वापरातली जी आपण आत्ता मागे जे स्टडी केलेली मेथड आहे ती पाहूया. इक्वेशन वरनं डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म सोल्युशन. लेट y into sec x is equal to tan x plus c. Differentiate with respect to it. dx of y into sec x is equal to dx of tan x plus dx of c. एक स्टेप वाढवू शकतो. ओके, इथे वाय हे एक्सचं फंक्शन आहे, सेक एक्सचं फंक्शन आहे. यू इंटू व्ही वापरावं लागेल, प्रॉडक्ट रूल वापरावं लागेल डेरिव्हेटिव्हचा.
मग डेरिव्हेटिव्हचा प्रॉब्लेम काय सांगतो की सर्वात पहिले फर्स्ट फंक्शन ऍज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, सेक एक्स इंटू टॅन एक्स प्लस आता सेक एक्स ऍज इट इज, वायचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, dy by dx इज इक्वल टू tan चा डेरिव्हेटिव्ह प्लस c चा डेरिव्हेटिव्ह 0. ओके, इथे सेक एक्स आहे, इथे सेक एक्स आहे, कॉमन करता येईल, ज्या कॉमन करू. हा, आता हा जो काही सेक एक्स आहे हा इकडे मल्टिप्लाय इकडे गेला तर डिवाइड, डिवाइड झालं तर हा एक सेक एक्स आणि या दोन मधला एक सेक एक्स काय होणार. राहिला प्रश्न ह्या दोघांचा, तुम्ही अल्टर करून घ्या ना, पहिले dy बाय dx नंतर हा, म्हणजे तुम्हाला काय भेटणार, देअरफॉर dy बाय dx प्लस y इंटू टॅन एक्स इज इक्वल टू सेक एक्स. भेटलं का बरोबर तेच डिफरन्शियल इक्वेशन. मग याचा अर्थ जर आपल्याला तेच डिफरन्शियल इक्वेशन भेटत असेल तर याचा अर्थ झाला therefore y into sec x is equal to tan x plus c is solution of differential equation dy by dx plus y into tan x is equal to sec x. कारण ते इक्वेशनचं डिफरन्शियल इक्वेशन बनवलं तर बरोबर तेच डिफरन्शियल इक्वेशन भेटलं आपल्याला. म्हणजे ही जी गिवन कर्व होती हिच्यापासून आपण डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म केलं तर बरोबर आपल्याला तेच डिफरन्शियल इक्वेशन भेटलंय. याचा अर्थ या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन हे आहे. बरोबर आहे. ओके, ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल घ्या. सॉल्ड एक्झाम्पल दुसरं असंच आहे, इम्पॉर्टंट आहे म्हणून घेतोय. verify that आता जो आपला रूल आहे ना डिफरन्शियल इक्वेशन बनणार काय, जितके कॉन्स्टंट तितके डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. पण ज्या वेळेस तुम्हाला सोल्युशन विचारलं असतं ना तर हा रूल फॉलो नाही करायचा. इथं एकच कॉन्स्टंट आहे पण डिफरन्शियल इक्वेशन मध्ये किती डेरिव्हेटिव्ह आले, म्हणजे तुम्ही थोडे डेरिव्हेटिव्ह घेऊ शकता. सोल्युशन आता हे एक्झाम्पल आपण वेगळ्या पद्धतीने सोडू. सोल्युशन लेट वाय घेतला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, वाय डेरिव्हेटिव्ह विल dy बाय लॉग चा डेरिव्हेटिव्ह विल 1 अपॉन एक्स प्लस चा डेरिव्हेटिव्ह आला 0.
हा बरं का, पण दुसरी पद्धत, जर डिफरन्शियल इक्वेशन नाही बनवता आलं ना तर आणखी पहा, dy बाय dx d2y बाय dx2 पण आहे ना. अगेन dy बाय dx चा डेरिव्हेटिव्ह d2y बाय dx 1/x चा डेरिव्हेटिव्ह किती येईल? तुम्हाला जेवढे डेरिव्हेटिव्ह डिफरन्शियल इक्वेशन मध्ये दिलेत ना तेवढे बनवून घ्या. घेतले बनवून? हा. कन्सिडर डिफरन्शियल इक्वेशनची एलएचएस कन्सिडर करा. काय एलएचएस डिफरन्शियल इक्वेशनची? x इंटू d2y बाय dx2 प्लस dy बाय dx. घेतली एलएचएस? टाका व्हॅल्यूज. काय होईल? दोन्ही व्हॅल्यूज पुट केल्या. d2y बाय dx2 ची व्हॅल्यू, dy बाय dx ची व्हॅल्यू. बरोबर आहे? हा. इथे एक x काय आला? कॅन्सल झाला. किती आला आन्सर? 0. पहा बरं, आरचे 0 आहे का? विच इज इक्वल टू आर. म्हणजे याचा अर्थ या इक्वेशनने हे डिफरन्शियल इक्वेशन सॅटिस्फाय केलं का नाही केलं? म्हणजे याचा अर्थ हे त्या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन. देअरफोर हा दुसरा पर्याय. पहिला पर्याय काय सांगितला मी तुम्हाला इथं, की डायरेक्ट त्या कर्व पासून डिफरन्शियल इक्वेशन बनवा. हेच बनलं पाहिजे तर सोल्युशन. तर दुसरा पर्याय काय आहे? जर डिफरन्शियल इक्वेशन बनवता नाही आलं तर पाहून घ्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये किती डेरिव्हेटिव्ह. इथे dy बाय dx आणि d2y बाय dx2 आहे. म्हणजे y पासून dy बाय dx d2y बाय dx2 काढा. या इक्वेशनची एलएचएस घ्या, त्याचे डेरिव्हेटिव्ह पुट करा. बरोबर आरचे तेवढं आन्सर आलं तरी याचा अर्थ हे जे इक्वेशन आहे आणि या डिफरन्शियल इक्वेशनला सॅटिस्फाय केलं. हा. आणि याच्यापासून बुक मध्ये एक्झाम्पल कसं सोडून दिलंय? आयएससी ते घेतला, परत डेरिव्हेटिव्ह घेतला. x इंटू dy बाय dx डेरिव्हेटिव्ह, x ऍडिटिव्ह dy बाय dx डेरिव्हेटिव्ह d2y बाय dx प्लस dy बाय dx ऍडिटिव्ह, एक डेरिव्हेटिव्ह 1 आणि 1 डेरिव्हेटिव्ह 0. बनलं ना इक्वेशन. म्हणजे तुम्ही एक तर याच्यापासून डिफरन्शियल इक्वेशन बनवा किंवा डेरिव्हेटिव्ह घेऊन पुट करा. दोन्हीपैकी कोणतीही मेथड करा, चालते. दुसरी माझ्या मते बऱ्यापैकी सोपी आहे, कारण की डिफरन्शियल इक्वेशन बनवताना ज्यावेळेस तुम्हाला गरमी होती, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ज्या येईल त्यामध्ये पुट करा, आर्थ आली पाहिजे. ओके बाळांनो, हा आहे सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. ऑनलाईन वाले स्क्रीनशॉट घ्या. Okay, next. Exercise 6.3. स्क्रीनशॉट घेतला? ठीक आहे. एक्सरसाइज 6.3.
आहे 6.3. क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 मी क्वेश्चन सांगतो, लिहा प्रत्येकाने पटकन. In each of the following example, in each of the following example, verify that the given expression is a solution of the corresponding differential equation. त्यातलं पहिलं एक्झाम्पल, x into y is equal to log of y plus c. आणि डिफरन्शियल इक्वेशन दिलंय ओके. ठीक आहे बघा, दोन पर्याय. तेव्हा हे इक्वेशन आहे, हे डिफरन्शियल इक्वेशन. तुम्हाला काय दाखवायचंय? हे इक्वेशन ह्या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन दाखवायचं. दोन पर्याय. किती पर्याय तुम्हाला मी दोन पर्याय. एक तर याच्यापासून डिफरन्शियल इक्वेशन बनवा, हे बनलं पाहिजे. जर ते अवघड वाटलं त्याच्यापासून डेरिव्हेटिव्ह काढा, एलसीएस मध्ये पुट करा, बरोबर आरची आली पाहिजे. पण इथं डायरेक्टली येतंय, स्ट्रेट डायरेक्टली. जर डेरिव्हेटिव्ह तर हा आलाय, त्याचा मिनिंग एवढा, याला डेरिव्हेटिव्ह एवढा आणून दाखवायचं. बरोबर आहे. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आहे. खूप सिंपल उद्योग आहे. सोल्युशन लेट xy is equals to log y plus c. Okay, differentiate with respect to it. ओके. बाळांनो, सगळ्यात पहिला पॉइंट आहे, इथे एक्स इंटू वाय, एक्स चं फंक्शन आहे, वाय सुद्धा एक्सचं फंक्शन आहे. प्रॉडक्ट रूल वापरावा लागेल. काय होईल प्रॉडक्ट रूल? पहिले एक्स ऍज इट इज, वाय चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx, नंतर वाय ऍज इट इज इंटू एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 इज इक्वल टू, पुढे लॉग वाय चा डेरिव्हेटिव्ह, इथे ऍडिशन आहे, डेरिव्हेटिव्ह सेपरेट करा. लॉग वाय चा डेरिव्हेटिव्ह 1/y इंटू वाय चा डेरिव्हेटिव्ह घेतल्यामुळे dy बाय प्लस सी चा डेरिव्हेटिव्ह 0. बरोबर आहे. हा, इथे काय यूज केला?
बरोबर. आता मला डीवाय बाय डीएक्स लेफ्टला पाहिजे, झिरोचा विषय संपलेला या. मग हा डीवाय बाय डीएक्स ची टर्म इकडे प्लस तिकडे आलं तर, हा वाय इकडे प्लस तिकडे आला तर, म्हणजे इथे काय होणार आहे, एक्स इंटू डीवाय बाय डी मायनस 1/y इंटू डीवाय बाय डी इज इक्वल टू मायनस. ह्या दोघांमध्ये डीवाय बाय डी एक्स कॉमन, मग करा कॉमन. एक्स मायनस 1/y इथे क्रॉस करा, म्हणजे काय होईल, therefore xy minus 1/y बरोबर आहे का. आता हा जर इकडे आला त्याचा रेसिप्रोकल होऊन जाईल, जो डिवाइडला आहे तो मल्टिप्लायला येईल, जो मल्टिप्लायला तो डिवाइडला जाईल. therefore minus y into y upon xy minus 1. न्यूमरेटरला y into y स्क्वेअर पण मायनस आहे. बरोबर आहे. आता इथे पाहून घ्या, आला आन्सर बरोबर आहे, पण डिनॉमिनेटर टर्म उलटी झाली, न्यूमरेटरला मायनस आलाय. मग असं करा, डिनॉमिनेटर मधनं मायनस साईन कॉमन काढा. इथे साईन काहीच नाही, म्हणजे प्लस मायनस साईन जर कॉमन काढलं काय होणार आहे, डी वाय बाय डी 1 प्लसचा मायनस होईल, मायनसचा प्लस होईल आणि एक्स वाय प्लसचा मायनस होईल. हा मायनस मायनस कॅन्सल, म्हणजे आपण ह्या इक्वेशन पासून सुरुवात केली. आणि बरोबर लास्टला या डिफरन्शियल इक्वेशन, याचा अर्थ हे याचं डिफरन्शियल इक्वेशन आहे, म्हणजे याचा अर्थ उलटा झाला. याचं सोल्युशन हे आहे, therefore x into y is equal to log y plus c is solution of differential equation ओके. स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे. या क्वेश्चन मध्ये आता असेच क्वेश्चन आहेत 6, त्यातले उद्या आपण काही घेऊया इम्पॉर्टंट, पण जितके तुम्हाला सॉल्व्ह करणं शक्य असेल तेवढे सॉल्व्ह करून पहा. उद्यातले राहिलेले इम्पॉर्टंट एक्झाम्पल घेऊया आणि मग फक्त पुढचा एक टॉपिक राहिला व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म, एवढंच करून जा. डिफरन्शियल इक्वेशन काय होतंय, इथं थोडंसं डेरिव्हेटिव्ह सारखं वाटतं, म्हणजे इथं क्लिअर कट डेरिव्हेटिव्हचं एक्झाम्पल की याचा डेरिव्हेटिव्ह एवढा आणून दाखवायचा, हे डेरिव्हेटिव्हचं एक्झाम्पल आहे. पण मग एक्झामला कन्फ्युजन वाढतं, ते वाढू नये याकरता जेवढं सेम दिसतं तेवढंच करून जायचं, जास्त गोंधळ करायचा नाही. ठीक आहे. राहिले एक्झाम्पल नेक्स्ट लेक्चर.